प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीवाला आहे मज लागे दुःख भावे ऐसा कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मला सांगा बरं, इथं असा कोण आहे त्याने होट वरती करावं मला दुःख पाहिजे म्हणून? आणि ज्यांना सुख पाहिजे त्यांनी हात वरती करा. वा, विदेही महात्म्य आहेत. मज हेही नाही मज तेही नाही. पण महाराज, वस्तुस्थिती अशी आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे बाबा. मग महाराज म्हटले, तुम्हाला जर सुख हवं असेल ना तर एकच करावं लागेल. काय करावं लागेल? छत्रपती शिवाजी नावाचा देव आपल्या जीवनामध्ये आपलासा करावा लागेल. त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही. आता काही म्हणतील, महाराज आम्हाला पाहिजे सुख आणि तुम्ही आम्हाला सांगताय देव आपलासा करा. आता देव आपलासा करण्याचा आणि सुखाचा अर्थार्थी संबंध काय? फार मोठा संबंध आहे. काय? देव आणि सुख हे शब्द किती आहे दिदे? देव आणि सुख हे शब्द किती आहे बाळा? देव आणि सुख शब्द अक्षर नाही, दोन. बरोबर? देव आणि सुख हे शब्द दोन आहे, पण वस्तू दोन आहे का? वस्तू दोन आहे का? बरं, सूर्य आणि प्रकाश हे शब्द किती आहे? दोन, पण वस्तू का? असं कधी झालंय का सूर्य मावळला आणि प्रकाश तसाच राहिला? असं झालंय कधी? नाही ना. सूर्य मावळला की प्रकाश सुद्धा मावळला जातो. बरं, साखर आणि गुढी हे शब्द किती आहे? दोन, आणि वस्तू एकच आहे ना. गुढी साखरेच्या, साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. सूर्य आणि प्रकाश हे शब्द दोन आहे, वस्तू मात्र एकच आहे. त्याप्रमाणे देव आणि सुख हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. सुख देव आपल्या घरातला नाही, सुख देव. देव म्हणजे सुख. कारण सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर तो परमात्मा आहे. मग जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तो देव आपलासा करावा लागेल. आता तुकोबारांनी तर त्या ठिकाणी त्या देवाला टोपलीत घेतला आणि प्रत्येकाच्या दारावर जाऊन म्हटले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. आता बाबा, देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? कोई भी चीज उठाव 1-1 रुपया. देव म्हणजे बाजारचा भाजीपाला आहे? कोणाला म्हणतात देव? ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. कोणाला म्हणतात देव? अरे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कोणाचा धनी तो? ब्रह्मांडाचा. आणि ब्रह्मांड म्हणजे काय महिला वर्ग? ब्रह्मांड, अहो ब्रह्मांड, ब्रह्मांड कोंबडीचं अंड नाही. ब्रह्मांड कशाला म्हणतात? आता ब्रह्मांडाची सोपी व्याख्या सांगतो. आपल्यावरती 7 लोक आहे दादा, आणि आपल्या खाली सुद्धा 7 लोक आहे. फक्त त्यांची नावं सांगतो. वरचे 7 लोक आहेत त्याला सप्त स्वर्ग असं म्हणतात. मग कोणते कोणते? ऐका, स्वर्लोक, भूर्लोक, मरलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. किती झाले? मना कोणी मोजले? परत सांगू का? ऐका, स्वर्लोक, भूर्लोक, मरलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. आता नक्की कोणते कोणते झाले? होऊन जाऊ द्या. चला, हे वरचे 7 आणि खालचे 7 त्याला सप्त पाताळ असं म्हणतात. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. वरचे 7, खालचे 7, 7 दुने 14 आणि हा मृत्यूलोक 15. या 15चा होतो एक ब्रह्मांड. आणि असे किती ब्रह्मांड आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी, आहे का नाही? अनंत ब्रह्मांड आहे. आणि अशा ब्रह्मांडाचा धनी कोण आहे? तो देव आहे. पण महाराज, लोकांना देवाचं महत्व कळत नाही. लोक काय म्हटले? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे हृदय जागे. देवाला नको म्हटले महाराज लोक. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख आवडत नाही असा एकही माणूस इथं जन्माला आलेला नाही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सर्व सुखाची आशा जन्म केला. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख हा विषय कोणाला आवडत नाही असा एकही जन्माला आलेला नाही. बाकीचे विषय कोणाला आवडतील किंवा आवडणार नाही. आता मला सांगा, श्री विषय हा सर्वांना आवडतो का बाबा?
स्त्री विषय हा सर्वांनाच आवडतो का दादा? आणि आवडतो म्हणावं तर रामदास स्वामी त्याला अपवाद ठरले ना. आणि ज्या वेळेला रामदास स्वामींचं लग्न ठरलं, बोल्यावरती उभे राहिले, अंतरपाठ धरला आणि ब्राह्मण काका म्हटले, अक्षदा पोचल्या का? पोचल्या का? ब्राह्मण काका म्हटले म्हणे हो पोचल्या. आणि मग ब्राह्मण काकांनी सुरुवात केली, वधूवर्य शुभम भवतु शुभ लग्न सावधान. सावधान हा शब्द कोणाच्या कानावर पडला? रामदास स्वामींच्या. आणि रामदास स्वामी सावध झाले आणि जेच पळून गेले, अजूनपर्यंत मागे आले नाही. हे मी रामदास स्वामींचं सांगतोय, त्या आताच्या नाही. आताचे रामदास स्वामी सावध होत नाही. होतात दादा, पण कशाला? नवरीच्या गळ्यात हार घालायला. किती वेळा सावधान शब्द असतो त्या मंगलाष्टकामध्ये, पण सावध होत नाही. लग्न नावाची एक जखम आहे बर का. लग्न नावाची एक सगळ्यात मोठी जखम आहे. हळद कधी लावतात? लग्नाच्या आदल्या दिवशी. म्हणजे तुमचं ना आमचं सारखंच आहे, कारण आपला जिल्हा एकच आहे ना. कारण इकडं पुणे जिल्ह्यात मला वाटतं लग्नाच्याच दिवशी असते ना हळद, एकाच दिवशी. म्हणजे तुमचं बरं गो अक्षय, तुमचं बरं आहे. सकाळी ढामढूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम, एकाच दिवसात सगळा कार्यक्रम. हळद नवरदेवाला कधी लावतात? लग्नाच्या आदल्या दिवशी. बरं दादा, तीच हळद गरम करून कधी लावतात? मार लागल्यावर. बरोबर बाबा धावरे बाबा, मार लागल्यावर. आणि कोणता मार लागल्यावर? मुक्कामार लागल्यावर ती हळद लावतात. मग नवरदेवाला त्या महिला हळद लावताना सांगत असतात की बाबा रे, तुला इथून पुढे लय मुक्कामार सहन करायचा आहे, एक खट्टी घे हळद लावून आजच, म्हणून एवढी हळद लावतात त्याला. बरोबर. किंवा लग्नाच्या दिवशी दादा तुम्ही नवरदेवाला फक्त राम राम घाला. राम राम नवरदेवा, एवढं फुल रेंज मध्ये असतं ते म्हणतो राम राम. फुल रेंज असते महाराज फुल रेंज मध्ये असतं ते राम राम. त्याच नवरदेवाला तुम्ही 6 महिन्याने राम राम घाला. राम राम नवरदेवा, राम राम, लगेच एक काडीने उतरतो. बरं, त्याच नवरदेवाचं डीपी सोबत भांडण होऊ द्या आणि मग तुम्ही राम राम घाला. डीपी नाही कळाली तुम्हाला? डीपी नाही कळाली? अहो, अर्धांगिनी म्हणजे डीपी, आपण म्हणजे मीटर, पोरं म्हणजे वायरी, आणि वायरमॅन म्हणजे सासू सासरे. डीपीत खोळंबा झाले, तुम्ही कुठं नाही आता डीपी वायरमॅन कडं. का बरं? कारण त्या डिपार्टमेंटचा माल असतो ना तो. बरोबर. मग त्याचं भांडण होऊ द्या, मग तुम्ही राम राम घाला. राम राम नवरदेवा. तो महाराज मजाच राहिली नाही, आम्हाला पण पाया घाला सापता. मग आपण समजून जायचं हे कवरे क्षेत्राच्या बाहेरचं गिरायक आहे. आणि माणसाचं जीवन म्हणजे मोबाईलच्या सिम कार्डाप्रमाणे. अक्षय दादा कसं आहे बघा, जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत एकटा जीव सदाशिव. काही टेन्शन आहे का? साखर आणायला नको, मीठ आणायला नको, मिरची आणायला नको, लोड शेडिंग नाही, काही टेन्शन नाही, एकटा जीव सदाशिव. म्हणजे लग्न होत नाही तोपर्यंत एअरटेल असतो. ऐसी आझादी और कहा, याला एअरटेल असं म्हणतात. पण एकदा का घरच्यांनी पोरगी पाहायला सुरुवात केली की मग मात्र हा आयडिया होतो. एक आयडिया जो बदल दे आपली जिंदगी, याला आयडिया असं म्हणतात. आणि एकदा का घरच्यांनी काळी मेंद्री पाहून दिली की मग मात्र हा काय होतो? रिलायन्स होतो. कर लो दुनिया मुठ्ठी में, याला रिलायन्स असं म्हणतात. आणि एकदा का 4-2 टाबरे टेबरे झाले, कोण? महाराज अक्षय दादा, नुसता गाडी काढायचा उशीर आहे, लगेच पाठीमागून आवाज येतो, अजी सुनते हो, जरा रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुखसाना, उसके पीछे सकीना, उन दोनों को आगे सरका देना, फिर आप बैठ जाना, आपके पीछे हसेन, हसेन के पीछे हुसेन, आणि जागा असेल तर मी पण बसेन. एवढे एकाच गाडीवर. हे मी बांगलादेशचं सांगितलं बरं का, इथलं नाही, इथलं अजिबात नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानचं सांगितलंय. एवढे. मग असे झाल्यानंतर महाराज तो काय होतो? BSNL होतो. इस रूट की सभी लाईन व्यस्त है.
म्हणजे माणसाचं जीवन म्हणजे मोबाईलच्या सिम कार्डाप्रमाणे आहे. मग बाकीचे विषय कोणाला आवडतील किंवा आवडणार नाही. धन हा विषय सर्वांनाच आवडतो का? आणि आवडतो असं म्हणावं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला तुकोबारांना नजराणा पाठवला त्यावेळेला तुकोबारांनी काय सांगितलं? दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे. अरे आम्हाला हे धन सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, किंवा सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. आमच्याकडे धन आहे पण हे धन नाही, हे नश्वर धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हे धन आमच्याकडे आहे. मला सांगायचं काय आहे, बाकीचे विषय तुम्हाला आवडतील किंवा आवडणार नाही तो भाग सोडून द्या, पण सुख नावाचा विषय आहे ना तो प्रत्येकाला आवडतोय. मग जर तुम्हाला सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजवले तर नक्कीच आपल्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही.